व्हॉट्सअप गाईस कसं आहेत आपलं परत एकदा स्वागत आहे विशूज वर्ल्डमध्ये. परत एकदा म्हणण्यापेक्षा लई दिवसांनी स्वागत आहे विशूज वर्ल्डमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी लई दिवसानंतर व्लॉग टाकू राहिलो, पण टेन्शन नका घेऊ, आपण व्लॉग टाकतच राहतो कधी ना कधी, 1 महिन्यानी का 5 महिन्यानी का 6 महिन्यानी कधी ना कधी मी टाकतच राहतो व्लॉग. तर आता तुम्हाला माहिती आहे जसं की आता 2026 सुरू झालेलं आहे, कॅलेंडर सुरू झालं, वर्ष सुरू नाही झालं, कारण की आपलं वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि ज्यांना नाही माहिती तुमचा जगून काही फायदा नाही, उपयोगच नाही तुमचा काही. तर जसं की तुम्हाला माहिती आहे 2026चं कॅलेंडर सुरू झालं, वर्षाने सुरू झालं. तर त्याच्यातला सगळ्यात पहिला सण जो असतो तो म्हणजे संक्रांती. आणि संक्रांती म्हणजे तो मला तर एकच नंबर फेवरेट सण आहे, ज्याच्यात मस्त पतंग उडवायची, पतंग उडवायच्या, दुसऱ्यांच्या पतंगी कापायच्या, आणि त्याच्यात सगळ्यात भारी गोष्ट की कटलेल्या पतंगी पकडायला त्यांच्या माग पडायचं, अशी मजा येते काय सांगा. या सगळ्या गोष्टी करायला लहानपणीच मजा येते, मोठ्यापणी झालं अख्खी लाईफ झंडे, तुम्हाला माहितीच आहे. तर आज मी ना ठरवलं आहे की ना घरच्या घरी मांजा बनवायचं, कारण की ना आता मांजा ना लय महाग भेटायला लागलं आहे. कमून काही ना पण मांजाचे भाव लईच वाढले, योग गिट्टीचे 860. आणि अजून एक कारण आहे की ना जो आपण विकतचा मांजा घेतो, समजा आता पतंग कटलीच आपली आणि आपण राहतो शहरी भागात, मी राहतो गावात, पण एवढं काही टेन्शन नाही. पण जे लोक शहरी भागात राहते, पतंग कटली ती संगले सारा मांजा जातो. आणि मग मांजा गेला की तो मांजा जाताना जर का कोणाच्या पण गळाला लागला, हाताला डोळ्याला लागला तो डायरेक्ट कापून टाकतो. म्हणून त्याच्यापासून वाचण्यासाठी आज आपण घरच्या घरी मांजा बनवणार आहे. नाद करतीस का? मग त्यासाठी आपण पाहू काय काय लागतं. तर इथं मी काच कुटायला घेतली होती, ती आता भरपूर कुटून झाली, पण ती एकदम बारीक करायची आहे पावडरसारखी. मग मग तिला नंतर मांजावर चढवायची. चर्रस नावाचं एक चर्रस नावाची एक वडी भेटते, ती जी अशी ना पाण्यात जर का शिजवली ना तर ती एकदम चिपकू चिपकू होती आणि ना त्यानी ना मांजावर एकदम भारी काच चढती. तर त्यासाठी आपण मांजा बनवण्यासाठी जो धागा वापरणं मिळतो तुम्हाला, तर यो आहे तो मांजाचा बंडल जेणे आपण बनवणार आहे. मांजाचा म्हणजे दोरा, यो ना मांजा बनवायचा धागा आहे, पाहू शकते दोऱ्यासारखाच आहे तो. दोऱ्यासारखाच आहे तो, काय ना मला जरा ना लय दिवसांची प्रॅक्टिस नाही राहिली एवढं काही बोलायची, म्हणून पाहू शकते. तर याने आपण मांजा बनवणार. ह्यो मला 100 रुपयाचा भेटला होता, ज्याच्यात की 900 मीटर धागा होतो, 900 मीटर. तर त्याच्यातलं मी 100 मीटर वायालाच घातला. तर आपण ह्या मांजा बनवणार आहे, जो की तुम्हाला भेटेल पुढच्या पार्टमध्ये, जो की मी लगेच टाकणार आहे. तर तेव्हा लोक पाहू आपण, तुम्हाला कळलंच असं काय काय लागतं मांजा बनवायला. तर पाहू आपण पुढं काय होतं काय नाही.